नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला परिसर अभ्यास यामध्ये विज्ञान आणि समाजशास्त्र या घटकावरती महत्त्वाचे असणारे रिव्हिजन प्रश्न आपण घेत आहोत. हे पूर्णपणे टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार असणारे प्रश्न आहेत आणि यामध्ये पूर्णपणे आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील जेवढे काही परिसर अभ्यासाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पी-डी-एफ सुद्धा उपलब्ध होतील. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला दररोज असेच व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मला आपण कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. कारण यामध्ये आपण जेवढे काही 20 प्रश्न घेतलेले आहेत तर हे प्रश्न आपल्याला 2012 ते 2020 पर्यंतच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3, जो मतदानाचा अधिकार आहे तर तो भारतीय संविधानानुसार मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांचा वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शविणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या, कारण एकाच याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. कसं काय आहेत पहा. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुसार सर्वात जास्त आणि सर्वात कमी. सर्वात जास्त जे आहे तर ते असणार आहे पहा विहीर, आणि सर्वात कमी जे आहे ते आहे उपसा. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, आपल्याला ह्या ज्या प्रश्न आहेत जर आपल्याला टाईप करून घ्यायचे असतील किंवा नोट जर पाहिजे असतील तर आपण टाईप करून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. आणि सर्वात सोपी पद्धत याची आपण पी-डी-एफ जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे, ती सुद्धा डाउनलोड करू शकता. चला, प्रश्न तिसरा आहे. मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? पहा, या देखील प्रश्न जो आहे हा 2014 मध्ये विचारण्यात आला होता. तर मेलेले जे जनावर असतात आणि त्यांचे जे बोन्स असतात, म्हणजे त्यांची जी हाडं असतात, तर त्यापासून बोनमील बनवलं जातं. आणि बोनमील जे आहे हे काय नावानं ओळखलं जातं किंवा या बोनमीललाच काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर बोनमीलला खत असं म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. गुजरात राज्याच्या सीमेशी लागून म्हणजे त्याला संलग्न असणारी महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता आहे? म्हणजे आपल्याला सरळ सरळ प्रश्न काय विचारलाय की गुजरात राज्याच्या बॉर्डरला लागून असणारे महाराष्ट्रातील जिल्हे कोणकोणते आहेत? मित्रांनो, यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता 2019 ला. तर गुजरात राज्याच्या बॉर्डरशी लागून असणारे महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत ते आहे नंदुरबार आणि धुळे जिल्हा. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. परिसर अभ्यास म्हटलं तर यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यघटना, विज्ञान अशा सर्व घटकांचा उल्लेख केला जातो. आणि हे जे प्रश्न असतात मित्रांनो, हा पूर्णपणे आपण पेपर 1 साठी घेणारे प्रश्न आहोत, म्हणजे सर्वचे सर्व प्रश्न हे सोपे आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते? पहा, कमीत कमी किती? कमीत कमी आहे 15 आणि जास्तीत जास्त आहे 45 सदस्य संख्या. तर कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर पंचायत समितीची सदस्य संख्या जी असते ती कमीत कमी 15 असते आणि जास्तीत जास्त 45 असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी तसेच समर्थ रामदास क्वेश्चन मार्क या ठिकाणी प्रश्न समजावून घ्या, कारण शिवनेरी आणि छत्रपती शिवरायांचा उल्लेख कसा केला जातो? तर छत्रपती शिवरायांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावरती झाला, म्हणजे शिवनेरी ठिकाणी झाला. तसेच समर्थ रामदासांचा जन्म हा कोणत्या ठिकाणी झाला? तर पर्याय क्रमांक 3, जांब हे जे ठिकाण आहे या ठिकाणी समर्थ रामदासांचा जन्म आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जर आपल्याला पाहायचा असेल तर या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनद्वारे प्रकाशित केलेला आहे.
यामध्ये पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी आणि पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी अशा सर्व घटकांचा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि या पुस्तकाची खास वैशिष्ट्य म्हणजे की यामध्ये 2013 ते 2021 जेवढे काही हे 8 ते 9 वर्ष आहेत, त्यामधील सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये मुख्यतः आपल्याला फायनल आन्सर कीनुसार देण्यात आलेले उत्तर सुद्धा आहेत. आणि मित्रांनो 2025 साठी जी टी-ई-टी होणार आहे, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक हे आपल्यासाठी ठरू शकतं. आपल्याला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण हे जे पुस्तक आहे, यामध्ये प्रत्येक घटकानुसार प्रश्न उत्तर घेतलेले आहेत. तर पहा प्रश्न 7वा आहे. शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचं कार्य कोणाचं असतं? हा विज्ञानातील प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, की ज्यावेळी आपल्याला शरीरावर कोणतीही इजा होते किंवा कोणतीही जखम होते, तर त्या जागेवर होणारा रक्तस्राव जो आहे, तो गोठवण्याचं काम हे कोणाचं असतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर रक्तबिंबिका हे काम करत असतात. आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आरोग्य विभागाच्या ड गटासाठी गट ड जे आहे तर त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे. परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचं काम करतो? पहा परिसंस्थेतील कोणता विघटक हा जो घटक आहे हा अन्न साखळीमध्ये कोणती काम किंवा कोणती क्रिया करण्याचं काम करतो? तर हे जे आहेत हे करतात संक्रमण. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे विसंगत म्हणजे काय तर वेगळं बाब कोणती आहे राज्यपालाच्या संबंधित ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो हे जे आहे ही बाब त्यांच्याशी वेगळी आहे. यामध्ये राज्याचे घटनात्मक प्रमुख, राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात आणि राज्याबाहेर व्यक्ती असतात. या तिन्ही गोष्टी जवळपास सारखं पण दर्शवतात आणि चौथा जो घटक आहे तो वेगळा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्य कोणत्या घटकापासून मिळतात? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 7वी किंवा 8वीचं जे विज्ञान आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावेळी मानवी शरीराच्या बांधणीस बांधणीस म्हणजे काय तर मानवी शरीर तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पोषण द्रव्य कोणत्या घटकापासून मिळतात? तर योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4 प्रथिने. जर आपल्याला कधी-कधी प्रथिने हा शब्द थोडासा अवघड वाटत असेल तर त्यासाठी शब्द लक्षात ठेवा प्रोटीन हा जो शब्द आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण मानवी शरीर ज्यावेळेस बांधणी म्हणजे मजबूत होण्याचं काम करत असतं त्यावेळी आपल्याला प्रथिन म्हणजेच प्रोटीनची जास्त प्रमाणात गरज असते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा हे जे पद आहे हे कोणत्या सैन्य दलाशी संबंधित असणारं पद आहे? बारगीर. तर मित्रांनो बारगीरवरती आपल्याला 4 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. फक्त शिक्षक भरतीसाठी 3 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा 1 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर शिवरायांच्या काळामध्ये बारगीर हे जे आहे तर हे घोडदळाशी संबंधित असणारा शब्द किंवा पद आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 12वा. गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट पुस्तकाचे किंवा हॅम्लेट नाटकाचे मराठी रूपांतराचं नाव विचारलेलं आहे. पहा गो. ग. आगरकर यांनी शेक्सपियरचं जे हॅम्लेट आहे याचं मराठीमध्ये रूपांतर केलं होतं. तर त्याचं मराठीत असलेलं नाव काय होतं? तर त्याचं नाव होतं पर्याय क्रमांक 2 विकार विलासित हे त्याचं मराठीतील नाव होतं. यावरती आपल्याला 2 प्रश्न असे विचारले जाऊ शकतात, की हॅम्लेट हे नाटक कोणाचं आहे? तर ते आहे पहा शेक्सपियर यांचं आणि त्यांच्या नाटकाचं मराठीमध्ये रूपांतर कोणी केलं? तर ते केलं होतं गोपाळ गणेश आगरकरांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. मानव उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जात होता? मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. काही-काही पुस्तकं आहेत त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. पण या ठिकाणी जे उत्तर आहे ते बरोबर आहे. जो मानवी उत्क्रांतीचा टप्पा होता त्यातील बुद्धिमान मानव जो होता तर तो होमो सेपियन्स या नावानं ओळखला जात होता. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. देवाने माणसाला निर्माण केलेले नसून माणसानेच देवाला निर्माण केले आहे, असे डॅश यांनी म्हटलेलं होतं. या ठिकाणी एक वाक्य विचारलेलं आहे. ते वाक्य कोणाचं आहे? पहा. देवाने माणसाला निर्माण केलेले नाही. माणसानेच देवाला निर्माण केलं आहे, असं जे वाक्य आहे, तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल शिंदे यांचं हे वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 15 आहे. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? या ठिकाणी आरमार दल मित्रांनो हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर आरमार दल जे आहे हे सर्वात पहिल्यांदा कोणी उभारलं? तर याचा प्रश्न तुम्हाला कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पण या ठिकाणी कोणत्या शतकात उभारले हे तुम्हाला सांगतो. तर 17वे जे शतक होतं यामध्ये मध्ययुगीन भारतातील सर्वात पहिलं आरमार दल उभारण्यात आलं. कोणी उभारलं? कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे. महाराष्ट्राचे बुकर वॉशिंग्टन म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं? महाराष्ट्राचे बुकर वॉशिंग्टन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर वॉशिंग्टन म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या कोणत्या आहेत? पहा, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती ज्या आहेत तर त्या आहेत ऑप्शन क्रमांक 2 वारली आणि कोकणा ह्या ज्या दोन आदिवासी जमाती आहेत ह्या प्रामुख्याने सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत. असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केलेली आहे? या ठिकाणी आपल्याला काव्यरचनेवरती प्रश्न विचारलाय की काव्यरचना कशी केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जे साथीदार आहेत किंवा सहकारी आहेत त्यांना उद्देशून बोलत आहेत. असं एक इमॅजिन करून एक काव्यरचना केली होती. तर ती केली होती पर्याय क्रमांक 4 सुब्रमण्यम भारती यांनी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. भारताच्या संविधानात आंतरराष्ट्रीय शांती व सुरक्षित प्रोत्साहन देण्याबाबत उल्लेख कोठे आढळतो? या ठिकाणी सुरक्षित किंवा सुरक्षेसाठी प्रोत्साहन देण्याबाबतचा उल्लेख हा कशामध्ये आढळतो? तर तो जो उल्लेख आहे तो पर्याय क्रमांक 2 राज्य धोरणाची निर्देशक तत्वे जे आहेत यामध्ये आढळून येतो. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा. पेंच नवेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? मित्रांनो यावरती आपल्याला 2 भाग दिलेले आहेत. पेंच नवेगाव आणि चांदोली हे जे गट आहेत किंवा हे जे ठिकाण आहेत म्हणू शकतो आपण तर हे प्रामुख्याने कशाशी संबंधित आहेत? तर हे येतात राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला टी मध्ये विचारण्यात आले होते आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आहेत. त्यामुळे हे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. हे पूर्णपणे आपण परिसर अभ्यास या घटकावरती घेतलेले प्रश्न होते. आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. धन्यवाद.